Audio Jungle. Audio Jungle. वास्तवदर्शी. अंजनगाव शहरात नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आज मतदान चालू आहे. मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह असून महिलांची आणि युवकांची मोठ्या प्रमाणात येथे गर्दी दिसून येत आहे. आपण आज आलेलो आहे प्रभाग क्रमांक 5 मधील येथे जवळपास 4 बूथवर इथे मतदान चालू आहे आणि महिला मोठ्या उत्साहात आणि आनंदाने मतदान करत आहेत. काय विकासाचं विजन ठेवून यावेळेस तुम्ही मतदान केलं आहे? मतदानाचा एकच होता माझा हक्क की सगळ्यांची जी इच्छा आहे ते पूर्ण झाल्या पाहिजे आणि बस बाकी तर काही नाही. सगळ्यांनी मतदान योग्य करा. हो, सगळ्यांनी मतदान अवश्य करा. काकू मला सांगाल, तुमच्या अंजनगाव शहरामध्ये मोठ्या प्रमाणात कचऱ्याचा घाणीची समस्या आहे. काय भावी नगराध्यक्षाकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला? मला काही नाही, हे असं नाले वगैरे छोटे मोठे रस्ते असं झालं पाहिजे आमचं पूर्ण, अशा आमच्या इच्छा आहे. आणि म्हणजे आपला जो हे आहे भाग हा आपला चांगला राहिला पाहिजे, स्वच्छ राहिला पाहिजे. काकू मला सांगाल, मतदान तुम्ही पार पाडलं, व्यवस्थित पाडलं? हो मशीन बरोबर चालू आहे? हो चालू आहे. ज्या उमेदवाराला तुम्ही मतदान केलं तेच बटन दबत आहे? हो दबत. आज अंजनगाव शहरामध्ये अंजनगाव नगरपालिकेसाठी मतदान चालू आहे आणि भाजपचे माजी आमदार रमेशजी पुंदिले ह्या मतदानाचा आढावा घेण्यासाठी येथे आलेले आहेत. आपण त्याची जाणून घेणार आहोत. सर मला सांगाल, काय वाटते मतदारांचा उत्साह मतदानाविषयी? मतदानाचा उत्साह तर आमच्या दृष्टिकोनातून कमळच्याच मागे आहे सध्या, आणि त्यामुळे कमळच येणार अशा प्रकारे आशा आहे. आणि प्रत्येक ठिकाणी आता मी माहिती घेत आहे, जास्तीत जास्त कमळचेच आपले कार्यकर्ते दिसतात, मतदान आहेत, आणि त्यामुळे मतदान हे कमळवर दिले जाईल. आणि कमळचे आमचे सर्व सहकारी नगराध्यक्ष सुद्धा आणि नगरसेवक सुद्धा येतील अशी अपेक्षा करतो. आपण पाहताय आता दुपारची जवळपास 1 वाजत आहे आणि अजूनही मतदार घराच्या बाहेर निघालेले नाही. काय आवाहन कराल त्यांना? नाही, ते काही ठिकाणी निघाले असेल, काही नसेल निघाले तर निघत आहेत. थंडीचा टाइम असल्यामुळे जास्त येऊ शकले नाहीत, पण तरी भरपूर गर्दी आता पाहिली बऱ्याच ठिकाणी, आणि आता भरपूर येत आहेत जे आहे ते. आणि 100% जेवढे पाहिजे तेवढं मतदान तर होणारच. अंजनगाव नगरपालिकेचा निवडणुकीचा उत्साह मोठ्या आता शिगेला पोहोचला आहे. मोठ्या प्रमाणात मतदारांनी बाहेर येऊन मतदानाला सुरुवात केलेली आहे. प्रभाग क्रमांक 13 मधील आपण बूथ क्रमांक 5 वर आहोत. येथे काही उमेदवार मतदार हे मतदानासाठी आलेले आहेत. मतदारांची मोठ्या रांगा इथे लागलेल्या आहेत आणि काही युवा सोबतच काही ज्येष्ठ नागरिक सुद्धा आपल्यासोबत जोडलेले आहेत. हमारा विकास का मुद्दा है, विकास का मुद्दा है। और हमारे नवगोजी एरिया में पानी का बहुत समस्या है। और दूसरी बात ये देखो, अब ये रोड देख रहा आप, ये रोड में भी हर गली के हर यानी चौराहे पर जैसा इतना यानी ये नहीं है, यहाँ पर विकास नहीं हो रहा है गाँव का, अंजन गाँव का विकास नहीं हो रहा है। तो इसके बारे में ये जो लोग इतने आए हुए हैं, बस वही विकास के बारे में वोट करना है। 10 साल हो गए यहाँ पर चुनाव हुए, यहाँ पर 4 साल प्रशासक रास्ता। क्या लगता है आपको, विकास क्यों नहीं हुआ? अब ये क्या बताना ये लोगों को कि क्या काय के आज से कर रहा है ये, बस वो बोलता मेरे को आ जाए तो कुछ अपना कुछ मुद्दे, कुछ ये विकास के कुछ मुद्दे हो नहीं रहे। बस अब अपने अपने लोग अपने अपने हिसाब से परिधि से काम कर रहे हैं। विकास का हमारा बस यही मुद्दा है कि हमारे अंजनगांव सुरजी का विकास हो। तो यहाँ के जो है भैया हालचाल बहुत खराब हो चुकी है। देखो ये पुलिस स्टेशन का रोड है, और ये रोड देखिए कैसा हो गया है अभी। ये रोड का हाल देखिए, और पानी की समस्या, मतलब यहाँ बहुत सारी समस्या है, लेकिन काम कोई कर नहीं रहा है। तो हमारा यही मुद्दा है कि जो भी आए चुनके तो ज्यादा से ज्यादा काम करे, बस इससे विकास करे। यहाँ पर सामाजिक काम में आप बढ़ चढ़ के हिस्सा लेते हैं, तो एक बात बताइए, क्या सोच रख के इस बार में आप वोटिंग करने वाले हैं? हमारे गांव का विकास सबसे पहला मुद्दा है, हमारे गांव का विकास। और ये विकास को सामने रखकर ही सब पूरा समाज और पूरे लोग वोट कर रहे हैं बारी में। और ये बार बदलाव का मिजाज है गांव का। इस बार अंजनगांव में बदलाव की चाह यहाँ के मतदार रख रहे हैं। हमारा मुद्दा तो पहला मुद्दा ये है कि अंजनगांव सुरजी का कोई डेवलपमेंट अभी तक हुआ नहीं। ये देखो स्कूल का रोड है, कैरेमैन को बोल लो, पहले स्कूल की तरफ ये कैमरा घुमा है। ये स्कूल आने जाने वाले बच्चों को कितने ठोकरा लगते हैं। यहाँ पहले तो मुद्दा ये है रोड नाली का, ये तो चलते रहेंगे, रोड नाली साफ सफाई पहले रोडों का। सबसे मुद्दा बड़ा मेन है पानी का। मंसूरी मस्जिद के एरिया में
15 सालों से पानी नहीं आ रहा है कि कई महिलाओं को बीमारियां छोड़ गए, एसिडिटी के, जागरण के, इसके उसके। आज लघु कोई नेता ने अभी लघु पाइपलाइन का काम किया नहीं। तो हमारा मेन मुद्दा यह है कि पानी का, रोड नालिया का, रोड का सारे काम उन्हीं को होना। आपके प्रभाग की जनता ने आपको चुन के दिया, तो पहला काम आप क्या करेंगे आपकी जनता के लिए? पहला काम तो मैं सबसे पहले जो मेरी माँ बहनें हैं जिन्हों को जगने के वजह से जो बीमारियां हो गए पानी के लिए 2-2, 3-3 बजे रात तक के जगना पड़ता, पहला मुद्दा मैं पानी का करूंगा। उसके बाद में बच्चों के लिए जो स्कूल में जाने के लिए रोड खराब है, स्कूल से लेके तो घर तक ये रोड का काम करूंगा। इथे अंजनगाव शहरामध्ये मोठ्या प्रमाणात समस्या आहे. कचरा, पाणी हेच मूलभूत समस्या ही जनतेला सतावत आहेत आणि तो बदलाव करण्यासाठीच यावेळेस अंजनगावची जनता, प्रभाग क्रमांक 13 ची जनता यावेळेस मतदान करणार आहे. Audio Jungle. वास्तवदर्शी